नमस्कार, आपलं स्वागत आहे ॲडव्होकेट नरेंद्र माधव या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा आपल्या व्ह्युअर्सचं आणि आपल्या सबस्क्रायबर्सचं अशी मागणी होती की अतिक्रमणच्या संदर्भामध्ये एखादा व्हिडिओ बनवावा, की व्हॉट इज मीन बाय इन्क्रोचमेंट, व्हॉट इज मीन बाय ट्रेसपासिंग ऑफ प्रॉपर्टी. अतिक्रमण म्हणजे काय किंवा इन्क्रोचमेंट म्हणजे काय, आणि इन्क्रोचमेंटसाठी काही संबंधित कायदेशीर गोष्टी आहेत का, ह्याच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती हवी अशी बऱ्याचशा व्ह्युअर्सची मागणी असल्यामुळे आज आपण व्हॉट इज मीन बाय एन्क्रोचमेंट, व्हॉट इज द लिगल ॲस्पेक्ट ऑफ द इन्क्रोचमेंट हे बघणार आहोत. की कायदेशीरदृष्ट्या अतिक्रमण म्हणजे काय, अतिक्रमणाच्या अनुषंगाने येणारे कोणकोणते कायदे आहेत, आणि अतिक्रमण केल्यानंतर त्या अनुषंगाने कोणकोणत्या गोष्टी घ्यायला हव्यात, सगळ्याच्या गोष्टी आपण विस्तारमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे, कारण आपल्यापर्यंत नवनवीन कायदेशीर घडामोडी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सदैव आणण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, एन्क्रोचमेंटच्या संदर्भामध्ये जर डिफिनेशन्स आपल्याला बघायची असेल तर व्हेन वी सर्च ऑल ऑफ द लॉज वेदर व्हॉट इज द डिफिनेशन ऑफ एन्क्रोचमेंट्स, व्हेन वी saw the IPC, when we saw the General Clauses Act, when we saw the Land Acquisition Act, when we saw the Maharashtra Land and Revenue Code Act, we have a very different types of definitions. But what is the exactly meaning of the atikraman, what is the exactly meaning of encroachment is the most essential. जी वर्डिंग आपल्याला लावायची ती आपल्या जशी आपल्या मनाप्रमाणे आपण लावू शकतो, की याच्या वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जनरल क्लॉजेस ॲक्टमध्ये वेगळी आहे, महाराष्ट्र MLRC जो ॲक्ट आहे, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये पण याची व्याख्या दिलेली आहे. त्याचबरोबर IPCचं सेक्शन 441 जे आहे, IPCचे सेक्शन अंडर सेक्शन 441 441 सुद्धा ह्याची व्याख्या आपल्याला दिलेली आहे. परंतु ढोबळ मानाने जर पाहायला गेलं तर अतिक्रमण म्हणजे एखाद्याच्या जमिनीवरती बळजबरीने किंवा आपल्या ताकदीचा उपयोग करून एखाद्या जमिनीचा ताबा घेणे याला अतिक्रमण असं म्हणता येते. आता ती जमीन कोणत्या प्रकारची असते, बहुतांश ती जमीन एखादी तर एक वैयक्तिक मालकीची असेल, किंवा मग ती संबंधित एखाद्या अथॉरिटीची असेल, किंवा मग ती सरकारी जमीन किंवा इनामी जमीन किंवा देवस्थानाची जमीन असं सुद्धा असू शकतं. म्हणजे ज्या जमिनीचा वाली शक्यतो त्या ठिकाणी अवेलेबल नाही, सरकार दरबारीमध्ये त्या जमिनीची नोंद वेगवेगळ्या पद्धतीने नोंदवलेली असते. जसे की सरकारी दरबारी ती नगरपालिकेची जमीन आहे, महानगरपालिकेची जमीन आहे, किंवा देवस्थानाची जमीन आहे, किंवा कुळाची जमीन आहे. ह्या व्यतिरिक्त गावठाणची जी जमीन असेल, गायरान असेल, अशा ठिकाणी मुद्दामून एखाद्या व्यक्तीने केलेलं अतिक्रमण, एखाद्या व्यक्तीने केलेलं एन्क्रोचमेंट जाणीवपूर्वक विल इंटेन्शनली, की ती जी जमीन आहे ती जमीन बळकावायच्या उद्देशानं ती जमिनाची स्वामित्वी मालकी टायटल पुढे चालून आपल्याला मिळावं ह्या उद्देशानं ती जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 100% पजेशन ॲक्वायर करणं याला अतिक्रमण किंवा पजेशन असं ढोबळमानाने म्हणता येतं. आज बहुतांश जमिनीचा विषय ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेस बहुतांश जमिनी सरकारी मालकीची असतील किंवा बहुतांशी वैयक्तिक मालकीची सुद्धा जमिनी असतील, तर कोर्टामध्ये आपण पाहत असतो की अतिक्रमणाचे जे दावे आहेत ते मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाचे दावे हे कोर्टामध्ये आता येत आहेत. तर आता ढोबळमानाने अतिक्रमणाचा जर प्रकाराचा जर अभ्यास आपल्याला करायचा झाला तर अतिक्रमणाचे जे प्रकार आहे ढोबळमानाने ते 3-4 प्रकार पडतात. परंतु आपण सर्वसामान्य जनतेला अतिक्रमण म्हणजे काय आणि अतिक्रमणाच्या अनुषंगाने त्याचे वर्गीकरण कसं करता येतं हे आपण थोडक्यात समजून घेऊया. की शेतीसाठी केलेले अतिक्रमण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. की एखादी शेतजमीन आहे, त्या शेतजमिनीवर कुळाचं नाव असेल, त्या कुळाचं नाव असताना सुद्धा दुसऱ्याचं कुळाचं नाव त्या सदरील जमिनीवर आहे हे माहीत असताना सुद्धा त्या जमिनीवर आपलं स्वामित्व हक्क दाखवण्यासाठी सगळ्यात आधी विलफुली इंटेन्शनली जाणीवपूर्वक सत्सद विवेकबुद्धीच्या अनुषंगाने त्या जमिनीवर पजेशन घेणं, त्या जमिनीवर पूर्णपणे ताबा, स्वतःच्या ताब्यामध्ये ती जमीन घेणं, ह्याला हा प्रकार पहिला आहे की शेतीसाठी केलेलं अतिक्रमण असं म्हणतात. दुसरं आहे की राहते जे घर आहे किंवा राहते जी जागा आहे किंवा प्लॉट आहे, निवासी जे प्रयोजनासाठी केलेलं प्लॉट असेल त्यावरती केलेलं अतिक्रमण. आपण म्हणतो की प्लॉटिंगचं लेआउट आपण असेल, बऱ्याच वेळेस आपण बघत असतो की प्लॉटिंगचं लेआउट असताना एखाद्या प्लॉट ठरलेला असा प्लॉट असतो, त्यामध्ये स्क्वेअर फूटमध्ये
ही जमीन त्याचं लेआउटमध्ये त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. एखाद्या प्लॉटवर अतिक्रमण करत असताना, बांधत असताना एखादा फूट 2 फूट हातभर जागा सोडून दुसऱ्याच्या जागेवरती एन्क्रोचमेंट करणं हा एक दुसरा प्रकार आहे ठिकाणी. तो की जाणीवपूर्वक, विलफुली, इंटेन्शनली इन्क्रोच द प्रॉपर्टी ऑफ डिफरंट गेन, वेगवेगळ्या प्रकारे गेन कमवण्यासाठी दुसऱ्याचे स्वामित्व जमिनीवर दावा दाखवण्यासाठी किंवा दुसऱ्याची जमीन स्वतःच्या कब्जामध्ये घेण्यासाठी जो प्रकार आहे त्याला अतिक्रमण असं म्हणतात. हा प्लॉटच्या संदर्भामध्ये असणारा अतिक्रमणाचा प्रकार. तिसरा आहे की छोटे व्यापारी असतील किंवा व्यावसायिक जे व्यापारी असतील, हातगाडे वगैरे रस्त्यावरती जे लोक आहेत, ते सुद्धा एक अतिक्रमणाच्या कचाट्यामध्ये येत असतात. की बऱ्याच वेळेला काही प्रमाणामध्ये नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ह्यामध्ये छोटे व्यापारी लोक असतात, काही विकण्याच्या उद्देशाने किंवा जे काही त्या ठिकाणी हॉकर्स असतील, ते हॉकर्ससुद्धा संबंधित जागेमध्ये काही वेळेसाठी ते बसतात. आणि बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं की महानगरपालिका, नगरपालिका त्यांच्याकडनं पैसेसुद्धा घेत असते की ठराविक 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवरती किंवा ठराविक कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांची कॉन्ट्रॅक्ट देखील बनलेला असतो की नगरपालिकेचीच जागा असते किंवा महानगरपालिकेचीच जागा असते, परंतु त्या ठिकाणी बसायचं आहे म्हणून ठराविक असे चार्जेससुद्धा त्या व्यापाऱ्यांकडनं किंवा त्या गाळेधारकांकडनं, छोट्या व्यापाऱ्याकडनं महानगरपालिका, नगरपालिका घेत असते. परंतु अशा वेळेला सुद्धा ती नगरपालिकाची जागा, ते गाळ संपूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक, विलफुली जो कोणी व्यापारी छोटा असेल, जो किंवा उद्योजक छोटा असेल, ती जागा ती ताब्यात घेण्यासाठी कार्य करत असेल तर त्याला छोटे व्यापारीचा व्यावसायिक जो ताबा आहे त्याला व्यावसायिक अतिक्रमण किंवा छोटे व्यावसायिक अतिक्रमण ह्या व्याख्येमध्ये सुद्धा ते येतं. आता ह्या ज्या सगळ्या ज्या व्याख्या आहेत त्या मुळामध्ये सरकारी जागाच्या संदर्भातले वरील तिन्ही जी मी सांगितले की शेतीची संदर्भात अतिक्रमण असेल किंवा राहत्या प्लॉटच्या संदर्भातील अतिक्रमण असेल किंवा व्यापार असतील, छोटे छोटे गाळे असतील, तर मुख्यत्वे घटक ह्या संबंधात असा येतो की मोठ्या प्रमाणामध्ये बरेच जण प्रयत्न करतात की ती जागा सरकारी असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं. म्हणजे वरील तिन्ही प्रकारच्या अतिक्रमणामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारची जागा किंवा सरकारी भूभागाचाच समावेश झालेला आपल्याला बघायला मिळतो प्रामुख्याने. तर आता मग सरकारी जागा म्हणजे काय, तर आपल्याला सरकारी जागा म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जो आहे तो समजून घेणं अपेक्षित आहे. तर आपण आज ह्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमचा जी कलम आहे 20, त्यामध्ये पोटकलम 1 आणि 20 पोटकलम 2 आहे, तो आपण उद्याच्या भागामध्ये जो नेक्स्ट जो व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भामध्ये बघणार आहोत की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमचं कलम 20 काय सांगतं आणि त्यामध्ये सबसेक्शन 1 आणि सबसेक्शन 2, पोटकलम 1 आणि पोटकलम 2 मध्ये राज्य शासनाची जी मालमत्ता असेल ती कशा संदर्भात त्याची व्याख्या केलेली आहे. आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना जो पावर दिलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना किंवा अपील प्राधिकरणाला जो अधिकार दिलेला आहे, भूमापन अधिकारी जो आहे त्यांना जो अधिकार दिलेला आहे, तो पोटकलम 2 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमची कलम 20 सबसेक्शन 2 मध्ये ते मेन्शन केलेलं आहे. या संदर्भात आपण येणाऱ्या भागामध्ये इन डिटेलमध्ये याची माहिती घेऊया. आज या ठिकाणी आपण थांबूया. तर अतिक्रमण म्हणजे काय, आणि अतिक्रमणच्या अनुषंगाने येणारे बरेचसे व्हिडिओ आपण पुढेही बनवणार आहोत. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.